नमस्कार, मी सुवर्णा जोशी. महामुंबईमध्ये स्वागत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या पत्राची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, हे पत्र आहे मुंबई लोकल संदर्भात. मुंबई लोकल सर्वसामान्यांना कधी खुली होणार असा प्रश्न प्रवीण दरेकरांनी या पत्रात विचारलेला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रवीण दरेकरांशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. लोकल सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री त्यांना म्हणालेले आहेत. सर्वसामान्यांकरता लोकल सुरू करण्याची मागणी दरेकरांनी केली होती. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही पत्रातून दिला होता. लसीचे 2 डोस झालेल्यांचा विचार करता येऊ शकतो असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. या सगळ्या संदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर स्वतःच आपल्या सोबत दूरध्वनीवर आहेत. प्रवीणजी, आपल्याला हे पत्र पाठवलं होतं, त्यानंतर आपण न्यूज 18 लोकमतशी बोलला होतात, पण मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया काय आली? त्यांनी स्वतः आपल्याला दूरध्वनी केला अशी माहिती समोर येते. होय, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दूरध्वनी करत या दोन्ही विषयांवर मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचं त्यांनी मला फोनवरून सांगितलं. काही दिवसापूर्वी पालघरला उपनगरात प्रवास केला. काल मी डोंबिवलीला त्या ठिकाणी गेलो असता अनेक प्रवासी आणि संघटनांचे प्रतिनिधी मला भेटले आणि कर्जत कसारापासून ठाणा किंवा मुंबईला यायचं तर खाजगी वाहतुकीने यायचं तर 600-700 रुपयाचा खर्च, बस एसटी साठी थांबायचं तर 3-4 तासाचं वेटिंग. आणि अशा वेळेला मध्यमवर्गीय चाकरमानी वर्ग या उपनगरांमध्ये राहतो आणि त्यांना खूप अडचणीचं आहे. आणि ज्यांच्या 2 लसी झाल्यात त्यांना अशा प्रकारचा रेल्वे प्रवास करायला द्यायला काहीच हरकत नसावी. आणि म्हणून हा विषय मी त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी पत्राद्वारे सकाळी त्या ठिकाणी लिहिला. स्वतः मुख्यमंत्र्यांचा मला संध्याकाळी त्या ठिकाणी फोन आला आणि फोनवरून या विषयासाठी आपण सकारात्मक असल्याचं खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. त्यांनी सांगितलं की लसीकरण झाल्यावर पण त्या ठिकाणी कोरोना होतो. आणि मी म्हणलं, बघ साहेब, इनलेस होईल, आपण मग काय रेल्वे चालू करू शकणार नाही का? आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाही, मी सकारात्मक आहे, याच्यात काही लोकांशी बोलून अधिकाऱ्यांशी आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, अशा प्रकारचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मी त्यांच्या ही गोष्ट निदर्शनास आणली की आज खासगी आस्थापनामध्ये जाणारे कर्मचारी आहेत, बरोबर, प्रसार माध्यमांमध्ये पत्रकारांसोबत त्या ठिकाणी त्यांचा इतर स्टाफ आहे आणि या सगळ्या लोकांना रेल्वेच्या प्रवासाची आवश्यकता आहे. मग आपण सोशल डिस्टन्सिंग सगळ्या निर्बंधांचं पालन करत त्या ठिकाणी या खासगी कर्मचाऱ्यांना मुभा देण्याची आवश्यकता आहे. याचं कारण एकीकडे कोरोनाने कंबरड मोडलंय आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक कंबरड मोडलंय आणि त्याच्यामुळे आज घर चालवणं अवघड झालंय. मुलांचं शिक्षण असेल, फीज असेल, तर अशा वेळेला सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि या रेल्वे उपनगरी सेवा या ठिकाणी सुरू करावा अशी विनंती मी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे केली. आणि त्यांनाही त्या ठिकाणी मी तपशीलवार लोकांच्या मनातल्या भावना त्या ठिकाणी सांगितल्या. रेल्वे मंत्र्यांशी पण मी या ठिकाणी दानवे साहेबांशी बोललोय आणि मला वाटतं मुख्यमंत्री रेल्वे मंत्री समन्वय साधत या विषयावर मार्ग काढून त्या ठिकाणी रेल्वे प्रवाशांना, मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे. नक्कीच लवकरात लवकर हा प्रयत्न समोर येईल असं आपण म्हणूया. प्रवीणजी, सामान्यांचा आपण आवाज बनलेले आहात. या पत्राच्या माध्यमातून या विषयाला वाचा फोडलेत. खूप खूप आभार आणि धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. कोरोनाची 3री लाट येऊ नये याकरता सरकार आणि प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे घाईगडबडीत निर्बंध शिथिल केले जाणार नाहीत असं एकनाथ शिंदे म्हणाले. आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेबांनी त्या बाबतीमध्ये भाष्य केलेलं आहे की अद्याप कोविडचं संकट पूर्ण गेलेलं नाही. काही जिल्ह्यांमध्ये कोविड आणखी वाढतोय मोठ्या प्रमाणावर. त्यामुळे 3री लाट येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे. तज्ज्ञ लोकांनी अंदाज व्यक्त केला आहे की 3री लाट देखील येऊ शकते. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्य सरकार घाई गडबडीमध्ये कुठलाही निर्णय मुख्यमंत्री महोदय घेणार नाहीत. या बाबतीमध्ये कोविड पूर्णपणे आपल्याला कसा कंट्रोल करता येईल याचाच प्रयत्न मुख्यमंत्री करतात. मनसेनं सुद्धा लोकलनं सामान्यांना प्रवास करू देण्याच्या भूमिकेवर आक्रमक आपली पद्धती किंवा आक्रमक बाजू मांडली होती. काल सन्माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपेही म्हणाले
की आता सगळे निर्बंध उठवायला पाहिजेत आणि आता लसीकरण होतंय लोकांचं. ज्यांना आमची पुन्हा दुसरी एक मागणी आहे की ज्यांना 2 लसी मिळालेल्या त्यांना रेल्वे लोकलची परवानगी द्या, जेणेकरून जो व्यापाराकडे काम करणारा जो कामगार वर्ग आहे तो येऊ जाऊ शकतो, तो उशिरापर्यंत दुकानात थांबू शकतो. या सगळ्या आज लोक त्रासलेली आहेत, लोक संकटात आहेत. या लोकांना दिलासा देण्याचं काम प्रशासनाने केलं पाहिजे. ही जी भूमिका आहे भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. लसीकरण केंद्र बंद करावी लागतात आणि हे खरं आहे अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी दिली. त्याचबरोबर 1,35,000 इतका लस साठा उपलब्ध झालाय आणि उद्या काही लस साठा उपलब्ध होईल अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली. सतत लस पुरवठा होत राहिला तर लसीकरणाच्या मोहिमेला गती देता येईल असं महापौरांनी म्हटलंय. राज्य आणि पालिकेच्या जास्तीत जास्त लस मिळाली तर ज्या ठिकाणी जास्त प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी द्यायला हवी असं महापौरांनी सांगितलं. एकंदर जी लसीकरण झालेलं आहे ते पहिला डोस हा 49,59,984 झालेले आहेत आणि दुसरा पूर्ण 2 डोस हे 13,12,044. याचा अर्थ जे अपेक्षित आहे तिसऱ्या लाटेला आपल्याला रोखायचं आहे किंवा कोरोनाला हरवायचं आहे तर अजूनही आपल्याला लसीकरणाचा मोठा साठा केंद्रातून मिळणं गरजेचं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मालमत्ता कर न भरणाऱ्या कर चुकव्यांना नवी मुंबई पालिकेनं दणका दिलाय. 1 कोटीच्या वर असलेल्या मालमत्ता कराची थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांच्या प्रॉपर्टीचा लिलाव केला जाणार आहे. लिलाव करून महापालिका आपली मालमत्ता कराची रक्कम वसूल करणार आहे. 107 कोटींची थकबाकी असणाऱ्या शहरातील 75 थकबाकीदारांना महापालिकेनं जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. येत्या 21 दिवसात ही रक्कम भरली नाही तर मालमत्तेचा लिलाव केला जाणार आहे असं महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी म्हटलंय. कोविडच्या पार्श्वभूमीवरती लोकांना बऱ्याच डिफिकल्टीचा सामना करावा लागला आणि त्यामुळे जे छोटे टॅक्सपेयर आहेत त्यांना नोटीस म्हणण्यापेक्षा मागणीचे जे काही पत्र असतं ते जरी सर्व झालं तरी त्यांच्या मागे कुठलाही तगादा महानगरपालिकेच्या मार्फत लावला जात नाही. मात्र जे वर्षानुवर्ष कर न भरणारे थकबाकीदार आहेत त्यांना मात्र आपल्याला मागच्या 3 महिने म्हणजे मागच्या वर्षी डिसेंबरपासून मार्चपर्यंत आपण त्यांना ॲम्नेस्टी स्कीम देऊन 75% पेनल्टी माफ करण्याचा इन्सेंटिव्ह पण दिला होता. तरीसुद्धा बरेचसे लोक आहेत की जे थकबाकी वर्षानुवर्षाची पे करत नाहीत. त्यांच्यासाठी आपल्याला पाठपुरावा करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे महानगरपालिकेने अशा थकबाकीदारांच्या विरुद्ध जप्तीच्या नोटिसेस काढलेल्या आहेत आणि पुढची पण कायदेशीर कारवाई करून ज्या ज्या केसेसमध्ये त्यांच्याकडनं रिस्पॉन्स मिळत नाही तिथं ऑप्शन करून ती टॅक्सची रक्कम जी आहे ती वसूल केली जाईल. मुंबई महानगरपालिकेनं 580 कंत्राटी सफाई कामगारांना 23 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सेवेत कायम केलंय. कामगारांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी कोर्टात लढा दिला. अखेर औद्योगिक न्यायालयानं या कामगारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय दिला. हा दिवस उगवण्याकरता त्यांना 23 वर्ष संघर्ष करावा लागला. काही कामगारांना आंदोलन केल्याप्रकरणी अटकही झाली होती. याविषयी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील यांनी. 580 कामगारांचे जे म्हणजे गेले 23 वर्षापासून हे 96 पासून काम करणारे कामगार आहेत आणि 23 वर्षाचा झगडा करून हे महानगरपालिकेमध्ये कायम झालेले आहेत 23 न्यायालयाच्या झगड्यामुळे. आता ही बांद्रा ईस्ट सांताक्रूज विभागामध्ये काम करणारे कामगार आपण इथे कोर्टाची ऑर्डर असतानासुद्धा या कामगारांना काम दिलं जात नव्हतं आणि BMC कोर्टामध्ये सांगायचं की आमच्याकडे काम मागायलाच कोणी येत नाही म्हणून कामगार काम मागायला गेले. त्यांच्यावरती प्रशासनाने खोटा आरोप लावून त्यांना जेलमध्ये दाबलं गेलं. त्या 1 दिवसामध्ये त्याने सांगितलं की आपण जेलमध्ये पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्यानंतर त्यांना रात्री सोडून दिलं मेडिकल वर्क करून. त्यानंतर 14 वर्षानंतर 14 वर्ष जवळपास 14 वर्ष त्याच वाकोला पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काम करणारे कामगार आणि त्यांना एक पत्र नाही म्हणजे नोटीस नाही काय नाही अचानकच इथे आले आणि त्यांना विचारपूस झाली की तुम्हाला पोलीस स्टेशनला जायचं आहे आणि त्या 5 कामगाराला अटक केली आणि तुम्हाला आता अटक झाली आहे असं त्याने सांगून मोकळं केलं. नंतर मग आम्ही विचारलं होतं कसले तेव्हा 2005 मध्ये तुम्ही मोर्चा काढला होता ना त्या संदर्भात. म्हणजे 2005ला काढलेल्या मोर्चासाठी तुम्हाला अटक कधी करण्यात आली? 17 तारखेला आम्हाला अटक करण्यात आली. एवढ्या मोठ्या काळामध्ये तुम्ही ज्या परिस्थितीत जगत होतात म्हणजे तुमचा सुरुवातीचा पगार काय होता तेव्हाची परिस्थिती आणि आता परमनंट होणार तेव्हा अशा पद्धतीची कारवाई तेव्हाची परिस्थिती आमची लय विकट होती. 70 रुपयामध्ये आम्ही काम करत होतो
आणि त्या टायमाला आम्हाला 12-12 तास 13 तास आमच्याकडनं कामं करून घ्यायचे आणि त्या पिरियडमध्ये जर आमच्याकडून जर एखादी चूक झाली असती तर ते आम्हाला पगार नाही भेटायचा, अशी आमची परिस्थिती होती. आमची मुलं बालं रडत होती, अक्षरशः रडत होती की घर कसं चालणार काय. आणि एकच माणूस कमवता जर आतमध्ये गेला तर त्यांनी कसं परिवार चालवावं. कोणताही गुन्हा नसताना 20 दिवस त्या तुरुंगवासात राहणं खरं तर गुन्हेगारांसाठी असणाऱ्या जागेमध्ये तुमच्यासारख्या निरपराधांना जावं लागलं. आम्ही तर गुन्हेगार नाहीत नव्हतंच. आम्ही तर हक्काची एक नोकरी मागण्यासाठी गेलो होतो. पगार 4-4 महिने पगार नव्हता, कामाला काम नव्हतं, त्यामुळे आम्ही गेलो होतो. या संघर्षाच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या कुटुंबियांवरती असणारा संकट हे फार मोठं होतं आणि एकूणच या संघर्षानंतर आज त्यांना मिळालेलं हे यश आपल्याला म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेशसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मरीन ड्राईव्ह इथं जवाहर बालभवन इथल्या भूखंड मराठी भाषा भवनाला देण्याबाबत राज्य सरकारनं अध्यादेश काढलेला आहे. मराठी भाषा भवन सुमारे 2000 चौरस मीटर जागेवर उभं करण्यात येणार आहे. या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये शालेय शिक्षण विभागाचं जवाहर बालभवन म्हणून कार्यालय आहे. मरीन ड्राईव्हच्या प्रमुख रस्त्यावरच कार्यालय आहे. मुंबई उपसंचालक जे कार्यरत आहेत ते इथे बसतात आणि इतर काही शिक्षण विभागाचे आहेत. पण याच्या जवळ जो मोकळा भूखंड आहे, आता हा शासकीय महसूल विभागाचा भूखंडाच्यावर मराठी भाषा भवन उभारले जाणार आहे. गेले अनेक वर्ष मराठी भाषा भवन उभा करण्यासंदर्भामध्ये चर्चा सुरू होती. ते नेमकं कधी होईल याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात होते. पण आता साधारणतः 2000 स्क्वेअर फूट इतकी जागा आहे आणि या जागेवर बाल भवनची ही जागा होती महसूल विभागाची. ती कार पार्किंगसाठी वापरली जायची. पण साधारणतः 2000 स्क्वेअर मीटर या प्लॉटवर साधारणतः 2 ते 3 मजली मराठी भाषा भवन बांधलं जाईल. ते मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, मराठी भाषेचं प्रगती करण्यासाठी, मराठी भाषेचा वापर दैनंदिन व्यवहारांमध्ये वापरण्यासाठी संशोधन करणं, त्यावर काम करण्याचं काम राज्य शासनाच्या भाषा संवर्धन विभागाच्या वतीने केलं जाणार आहे. मराठी भाषेसाठी एक महत्त्वाचा विषय आहे, कारण की गेले अनेक वर्ष मराठी भाषा संदर्भामध्ये मागणी केली जात होती की एक स्वतःचं त्यांचं कार्यालय असावं, त्यासाठी स्टाफ असावा आणि आता तशा अनुषंगाने एक स्वतंत्र इमारत या परिसरामध्ये बांधली जाणार आहे. संपूर्ण राज्याचं काम या परिसरामधून चालणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. वेल माशाच्या उलटीच्या विक्रीकरता आलेल्या 5 जणांना मालाड आणि अंधेरी इथून वन विभागानं अटक केली. त्या 5 जणांकडून 1-2 नव्हे तब्बल 26 किलो वजनाची वेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या उलटीची किंमत 26 कोटी रुपये इतकी आहे. मालाड पूर्व इथं 4 जण वेलमाशाची उलटी विक्री करण्यासाठी येणार आहेत अशी माहिती मिळाली होती. वनविभागाच्या पथकानं तिथे बनावट ग्राहक पाठवला. तेव्हा त्या चौघांनी शुक्रवारी भेटूया असं सांगितलं. त्यानंतर शुक्रवारी ते चौघे मालाड पूर्व परिसरात आले. वनविभागाच्या पथकानं सापळा रचून 5 जणांना ताब्यात घेतलेला आहे. ठाणे वन विभागाने एक खूप मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये वेल माशाची उलटी, जिची बाजार किंमत जवळपास 26 कोटी रुपये बोलली जाते, असं जवळपास 26 ते 27 रुपये किलोचं ही वेल माशाची उलटी जी आहे ही ठाणे वन विभागाने जप्त केलेली आहे. यामध्ये एकूण 5 आरोपींना ठाणे वन विभागाने अटक केलेली आहे. म्हणजे हे 3 तुकडे आपल्याला दिसत आहेत. या 3 तुकड्यांची किंमत 26 कोटी रुपये आहे. एवढी महाग ही उलटी का असते आणि हे जवळ बाळगणं हा देखील एक मोठा गुन्हा आहे. हे सर्व असताना ह्याची तस्करी का केली जाते आणि नेमकी ही कारवाई कशी आहे ही बोलण्याकरता उपवनरक्षक ठाणे गजेंद्र हिरे सर, संतोष कंग सर ही त्यांची संपूर्ण टीम आहे, ज्या टीमने संपूर्ण कारवाई केली होती. सर, अभिनंदन, एवढी मोठी कारवाई केली. आतापर्यंत 2-5 कोटी किंवा जास्त 10 कोटीपर्यंतची वेलमाशाची उलटी पकडली जायची. 26 कोटी रुपयांची कारवाई आहे. काय या संपूर्ण कारवाईबद्दल सांगाल? याच्यामध्ये आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती की अशा प्रकारे मटेरियल मुंबईमध्ये अवेलेबल आहे आणि त्या गुप्त माहितीच्या आधारे मग आम्ही त्यांच्या मागावर होतो आणि 4 दिवसापूर्वी ॲक्च्युली पहिली कारवाई झाली होती, ज्याच्यामध्ये आम्हाला 8 किलो हे वेलमाशाचं वोमिट
किंवा ज्याला आपण ॲम्बरग्रीस म्हणतो ते मिळालं होतं. पण त्याच्यानंतर आम्ही दुसरी जी कारवाई होती ती पण आम्हाला अपेक्षित होती की याच्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणात हे मिळू शकतं. तर त्याच्या मागावर पण होतो आणि आमचा मुंबई रेंजचा स्टाफ आणि खर्डीचा स्टाफ जो आहे शहापूर डिव्हिजनमधला खर्डीचे RFO सतीश देशमुख आणि आमचे श्रीकांत साहेब आणि त्यांचा मुंबईतला स्टाफ, तर यांनी पहिली कारवाई झाल्यावर देखील अतिशय चांगल्या प्रकारे ती केस हाताळून दुसऱ्या कारवाईमध्ये जास्त मटेरियल आम्हाला मिळाले, 18 किलो मिळाले. तर टोटल साधारण 26 किलो मटेरियल आम्हाला मिळालं. एकूण 5 आरोपी मिळालेले आहेत आणि दोन्ही केसमधल्या आरोपींना माननीय न्यायालयासमोर सुट्टीच्या दिवशी जे न्यायाधीश काम करतात त्यांच्या ठिकाणी हजर करून माननीय न्यायालयाने आम्हाला दोघांचा 2 दिवसाचा FCR दिला आहे. तर याच्यामध्ये ही चेन्नईमध्ये पण आता रिसेंटली कारवाई झाली होती, पण त्यांचं साधारण 7-8 किलोचं होतं. पण ही आतापर्यंतची मोठी बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. महामुंबईमध्ये काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महामुंबईमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा भिवंडी तालुक्याला सुद्धा बसला होता. चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या शेतकरी आणि ज्यांच्या घराचं नुकसान झालं होतं त्यांना 1,04,32,975 रुपयांचं अनुदान जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मंजूर केलेलं आहे, अशी माहिती तहसीलदार अधिक पाटील यांनी दिली. या अनुदानाच्या धनादेशाचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 10 नुकसानग्रस्तांना भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आलं. ते चेक दिले गेले, तर उर्वरित रक्कम थेट बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याचं तहसीलदार यांनी स्पष्ट केलं. या सर्व नुकसानग्रस्त व्यक्तींना आपण त्यांच्या थेट अकाउंटमध्ये हे सर्व रक्कम जी आहे नुकसानीची ती जमा करणार आहोत. त्याचबरोबर भिवंडी तालुक्यामध्ये फळबागांचं जे नुकसान आहे ते साधारणतः 55 लाख इतकं नुकसान आहे आणि घरांचं जे आहे 527 घरांचं ते साधारणतः 49 लाख एवढं नुकसान आहे. ही सर्व जी रक्कम आहे ती आपण त्या नुकसानग्रस्त व्यक्तींच्या बँकेच्या खात्यामध्ये डायरेक्ट थेट जमा करणार आहोत. या चांगल्या बातमीसह महामुंबई या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. जाताना फक्त न्यूज 18 लोकमतचं एक आवाहन आहे, कुठल्याही परिस्थितीत कोरोनाची त्रिसूत्री पाळायला विसरू नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.